गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार उसळी मारली असून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागात तर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 4 जुलैसाठी राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोकणात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार असून पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर नाशिक घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.